नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या घरगुती रेसिपीमध्ये तुमचे खूप मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहे तेल न घालता, लिंबू न वापरता वर्षभर टिकणारं लिंबू लोणचं। त्यासाठी असे हे रसरशीत मी पातळ सालीचे बघून 10 लिंबू घेतलेले आहेत। हे लिंबू आपण पहिल्यांदा उकळीच्या पाण्यात 5 मिनिटं टाकून ठेवायचे आहेत। बघा, पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे। हा गॅस मी आता बंद करून घेते आणि हे सगळे लिंबू आपण त्या उकळलेल्या पाण्यात टाकून घेऊया। लिंबू बुडतील इतपत पाणी ठेवा आणि हे आता आपण 5 मिनिटं झाकून ठेवणार आहे। 5 मिनिटानंतर हे लिंबू आपण पाण्यातनं काढणार आहे। लिंबू उकळीच्या पाण्यात टाकल्यामुळं लिंबूच्या सालीचा कडवटपणा कमी होतो आणि लोणचं लवकर मुरतं। तर आता हे 5 मिनिटांनी आपण उघडून बघूया। बघा, आता बरोबर 5 मिनिटं झालेली आहेत। हे लिंबू आता आपण ह्या पाण्यातनं काढून थंड करून घेऊया। आणि हे लिंबू थंड झाल्यानंतर आपल्या आवडीप्रमाणे ह्याच्या फोडी करून ह्यामधले बी काढून घ्यायचे आहेत। बघा, हे लिंबू थंड झाल्यानंतर ह्या लिंबूच्या अशा एका लिंबूच्या 8 फोडी करून घेतलेल्या आहेत आणि त्यामधले बी काढून टाकलेत। आता ह्या लिंबूच्या फोडींना आपण हे 1 चमचा मीठ आणि हे अर्धा चमचा हळद लावून घेणार आहे। हे आता एकसारखं कालवून घ्या। ह्या फोडी आता हळद मीठ लावून कालवून घेतल्यानंतर त्या अशा कोरड्या स्वच्छ केलेल्या बरणीमध्ये आपण भरून घ्यायच्या आहेत। बघा, बरणी स्वच्छ कोरडी घ्या म्हणजे लोणचं आपलं टिकतं। हे आता ह्या बरणीमध्ये भरून असंच 2 दिवसासाठी आपण हे मुरत ठेवायचं आहे। बघा, आता हे हळद मिठाचं पाणी पण आपण ह्यामध्येच ओतून आता ह्या बरणीला झाकण घालून हे असंच 2 दिवसासाठी ठेवून देऊया। 2 दिवसापूर्वी हळद मीठ लावून मुरत ठेवलेल्या लिंबूच्या फोडी आता ह्या बाउलमध्ये काढून घेऊया। लोणचं परतण्यासाठी घेतलेला बाऊल आणि चमचा पूर्णपणे कोरडा घ्या। बघा, आता 2 दिवसात ह्या फोडी तुटायला लागलेत, म्हणजे बऱ्यापैकी ह्या मऊ झालेत। आता ह्यामध्ये काय काय मसाला घालायचा ते बघूया। ही मी घेतलेली आहे 1 टेबलस्पून मोहरीची डाळ, थोडीशी ह्यातलं फक्त मॉइश्चर कमी होईपर्यंत गरम करून जाडसर कुटून घेतलेली आहे। आता त्यामध्ये टाकूया हा छोटा 1 चमचा हिंग पावडर। आता त्यामध्ये टाकणार आहे ही 1 चमचा मिरची पावडर। तुमच्याकडं जर काश्मीरी लाल मिरची पावडर असेल तर तुम्ही 2 ते 2.5 चमचे टाकू शकताय। ही माझी तिखट आणि लालवाली दोन्ही असल्यामुळं मी ही 1च चमचा टाकून घेतलेली आहे। हे आता थोडंसं आपण मिक्स करून घेऊया। बघा, ह्या फोडी आपण चांगल्या मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये टाकणार आहे ही दळलेली पाऊण वाटी साखर। मीडियम साईजच्या वाटीनं पाऊण वाटी साखर मी घेतलेली आहे। तुम्ही जर न दळता वापरणार असाल तर साधी साखर आपली अर्धी वाटी जरी घातली तरी चालेल। हे आता अजून एकदा चांगलं मिसळूया। तुम्हाला जर गोड चवीचं लोणचं हवं असेल तर तुम्ही ह्यामध्ये अजून थोडी साखर वाढवू शकता। आता ही उरलेली साखर पण त्यामध्ये टाकून घेते। आणखी एकदा हे चांगलं मिक्स करूया। बघा, हे लोणचं आत्ता जरी घट्ट वाटत असेल तरी हे साखर विरघळल्यानंतर रसदार होतं। बघा, हे लोणचं चांगलं मिक्स करून झालेलं आहे। हे आता बरणीत भरून घेऊया। बघा मैत्रिणींनो, अजिबात तेलाचा वापर न करता वर्षभर टिकणारं आंबट गोड तिखट चवीचा त्रिवेणी संगम असलेलं असं हे लोणचं आपलं तयार झालं आहे। हे लोणचं मी आता सगळं ह्या बरणीत भरून घेते। आठवडाभरातच खायला तयार होणारं असं हे लोणचं आपलं तयार झालं आहे। या लोणच्यावर अजून एक अर्धा चमचा मीठ टाकून घेऊया आणि लोणचं मुरेपर्यंत हे आठवडाभर दररोज एकदा तरी खालीवर करून घ्या, म्हणजे एकसारखं मुरलं जातं।
बघा, माझी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास मैत्रिणींमध्ये शेअर करा. माझ्या चॅनेलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा. अशाच पौष्टिक आणि घरगुती रेसिपी घेऊन पुन्हा पुन्हा भेटत असतो. घरचं खा, निरोगी राहा.